अवधूत चिंतन श्री गुरु देव दत्त श्री स्वामी समर्थ. तर तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी तुमच्यासाठी खूप छान विषय घेऊन आलेली आहे. या विषयाची तुम्हाला माहिती नसेल तोच विषय मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर कुणाला सकाळी 3, 3:30 किंवा 4 या दरम्यान जर जाग येत असेल तर कुणाला असं वाटतं की अशुभ संकेत आहे किंवा शुभ आहे, याच विषयीची माहिती मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर सकाळी जर आपल्याला 3:30 किंवा 4 या दरम्यान जाग आली तर हा वेळ खूप शुभ आणि खूप पवित्र मानला जातो. या वेळेमध्ये केलेली पूजा, देवाचं केलेलं नामस्मरण कधीच खाली जात नाही आणि आपण देवाजवळ जी प्रार्थना करतो ती लवकर देवापर्यंत पोहोचते. कारण सकाळची वेळ ही खूप शांत असते, वातावरण एकदम फ्रेश असते, मनही प्रसन्न असते, मन एकाग्र असते. तर यावेळेस जर आपण देवाची मनापासून प्रार्थना केली, मनापासून देवाचं नामस्मरण केलं तर याचं फळ लवकरात लवकर आपल्याला मिळतं. म्हणून सकाळी जर आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर जाग आली तर हा वेळ मोबाईल मध्ये वाया घालवायचा नाहीये. तर आपल्याला त्या वेळेमध्ये देवाची सेवा करायची आहे, देवाचंच नामस्मरण करायचं आहे. आपण जर रोज देवाची यावेळेस पूजा केली, सेवा केली, नामस्मरण केलं तर बघा आपल्या आयुष्यामध्ये हळूहळू नक्कीच बदल व्हायला लागतो. आपल्याला हव्या त्या गोष्टी मिळायला लागत्या आणि आपण नेहमी आनंदी राहतो. म्हणून हा वेळ अशुभ नसतो, यावेळेस जाग येणं अशुभ नसतं, हा शुभ संकेत असतो.